जेथे गाव तिथे आम्ही. गावाकडची बातमी. या देश सुरू हेडलाईन्सचे आहे. प्रायोजक आहेत कृषक सुधार माध्यमिक मंडळ कन्या तळेगाव विद्यालय, दशासर तळेगाव द्वारा दशासर. संचालित माध्यमिक कन्या कोठडीत डांबून ठेवल्याप्रकरणी वकील व पक्षकारास 50,000 नुकसान भरपाई द्या. वकील व पक्षकारांची धिंड काढून त्यांना पोलीस कोठडीत डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे येथील तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांच्यावर ताशेरे ओढले. या प्रकरणात हायकोर्टाने याचिकाकर्ते वकील आणि पक्षकार यांना प्रत्येकी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाला दिले. तसेच ही नुकसान भरपाईची रक्कम 8 आठवड्यात हायकोर्टात जमा करण्याचे आदेशही न्यायमूर्ती उर्मिला जोरशी फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी गृह विभागाला दिले. धामणगाव रेल्वे हिरपूर येथील एका व्यक्तीसोबत एअरफोर्सचे सेवानिवृत्त शिपाई असलेल्या पक्षकाराचा वाद होता. त्यामुळे वकील आणि त्यांचे पक्षकार तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेले होते. तात्कालीन पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 26 ऑगस्ट 2010 रोजी वकील आणि पक्षकार यांची तक्रार न घेता त्यांनाच रात्रभर पोलीस कोठडीत डांबून ठेवले. कोठडीत असताना वकिलाला औषधही घेऊ दिले नाही. 27 ऑगस्टला दुसऱ्या दिवशी वकील आणि पक्षकार यांना दंडाधिकारी न्यायालयापर्यंत हातात बेड्या घालून नेण्यात येऊन हजर करण्यात आले. वकील आणि पक्षकार यांची भर बाजारपेठेत धिंड काढण्यात आली होती. वकील व पक्षकार यांना दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. गावाकडची बातमीसाठी जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर.